नीत मोरेला तिसऱ्या नंबरवर जेव्हा बिग बॉसच्या मेकर्सने बाहेर काढलं ना, तेव्हा संपूर्ण भारत आणि संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो भडकलेला आहे आता मेकर्सवर. कारण की ज्या पद्धतीने प्रणित मोरे पहिल्या दिवसापासून खेळला होता, कोणाला काही बोलत नव्हता, शिवाय देत नव्हता, काहीही करत नव्हता, एकदम चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मिळून मिसळून खेळत होता. पण त्या व्यक्तीला तिसऱ्या नंबरला बाहेर काढलं. पण ज्या टायमाला त्याला संपूर्ण भारतातून आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आहे ते खूप जास्त प्रतिसाद आहे तो मिळत होता, खूप सारे वोट्स त्याला मिळत होते. पण नाही, मेकर्सला जे आहे ते त्यांना बायस्टच तिकडे राहायचं होतं. फरहानासोबत त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट केला होता काय माहित नाही, तिला टॉप 2 मध्ये घेऊन गेले. जी फरहाना पहिल्या दिवसापासून फक्त लोकांना शिवाय देत होती, सगळ्यांच्या आया बहिणी काढत होती, नांदी वयाचं कोणाचं काय बघत होती, काय बघत नव्हती, नुसत्या शिवाय देत होती लोकांना, त्या व्यक्तीला टॉप 2 मध्ये घेऊन जाणं कितपत योग्य आहे, हा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत जो आहे तो विचारत आहे. कारण की ज्या पद्धतीने प्रणित मोरे यार एवढा सुंदर खेळणाऱ्या व्यक्तीला एवढे वोट्स चांगले मिळून देखील तिसऱ्या नंबरला तुम्ही काढताय, याचा अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी आहे जे आहे ते शो बायस्ड आहे, हे आता लोकांना सिद्ध झालेलं आहे. कारण की त्यांना गौरव खन्ना जो आहे त्याला जिंकवायचंच होतं, पण त्याच्या जागेवर फरहानाला आणायचं होतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह होतं, त्यांना प्रॉपरली तिकडे पॉझिटिव्हला जिंकवायचं होतं. त्यामुळे प्रणित मोरेला तिकडे हाकलून दिलं, यांनी हाकलून दिलं असंच बोलणार आहे मी. कारण की ज्या पद्धतीने प्रणित मोरे खेळला होता त्याला कोणीही काढू शकत नव्हतं. तो बाहेर गेला होता तेव्हा त्याचा टीआरपी पडला होता शोचा, पण त्याला वापस आणण्यात आलं का की बाबा तो आल्यानंतर संपूर्ण टीआरपी जो आहे तो वाढत आहे. पण नाही, गौरव खन्ना त्यांनी आयुष्यभर काय केलं नाही सीझन मध्ये, फक्त शांतचित्ताने राहिला, मागून गेम खेळत राहिला, त्याला तिकडे जिंकवलं, त्याच्याबद्दल पण काही नाहीये. पण फरहानाला तुम्ही 2 नंबरला कसं काय आणलंय, यावरून संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत जे आहे त्याला भडकलेला आहे. मित्रांनो, तुमचं मत काय आहे नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की ज्या पद्धतीने हे लोक गेम करतायत कंटेस्टंटवर आणि प्रेक्षकांच्या मतांवर, ते खूप मोठा घोळ करतायत की काय असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं. तर तुमचं मत काय आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लवकरच सबस्क्राईब करा. मराठीमध्ये देखील भन्नाट आपण व्हिडिओ जे आहेत त्या आणणार आहोत. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.